सुप्रिया सुळे, आमदार सुनील भुसारा, त्याचबरोबर आमदार संदीप क्षीरसागर हे आता ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत। अनिल देशमुख हे पत्रकार परिषद घेत आहेत। या सगळ्या संदर्भात ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर कन्नड सहकारी साखर कारखाना अक्षरशः डबघाईला आला आणि त्यानंतर शिखर बँकेनं लिलाव प्रक्रिया सुरू केली होती आणि याच कारखान्यासंदर्भात अर्थातच बारामती ॲग्रोनं तो केवळ 50 कोटींमध्ये विकत घेतला होता आणि यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू झाले। दरम्यान बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी यापूर्वी ईडीनं छापेमारी केली होती। रोहित पवार यांच्याकडे बारामती ॲग्रो कंपनीची मालकी आहे आणि त्या संदर्भात चौकशीसाठी परत पवार यांना बोलावलेलं आहे आणि हे जे सगळं चाललेलं आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून जे सर्व चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या बाहेर, हे संपूर्ण ठरवून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकांना केंद्रीय एजन्सीज आहे, ईडी आहे, सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी सीबीआयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा, या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत। जी काही रोहित पवारांवर आज जे काही संबंध त्याला आला त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे, आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत। पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा, तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा। तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला ममता दीदी आहेत, त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा। झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा। राजस्थान, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करतायत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे। आज सुप्रिया सुळे दिवसभर ईडी कार्यालयासमोर राहणार आहे। रोहित पवारांना कुठेतरी म्हणजे जे पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे विरोधकांच्या या सगळ्या भूमिकेत अडकल्यामुळे। असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे। आदरणीय शरद पवार साहेब असो, जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, सर्व मंडळी जे आमचा सहकारी आहे, एक तरुण आमदार आमचा आहे, त्याचे आम्ही सर्व पाठीशी आहे। सर, आज रोहित पवारांची यात्रा, संघर्ष यात्रा चांगल्याने प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ही कुरघोडी केली जात आहे। असं आहे की जो कोणी चांगला काम करतो, जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो, जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो, त्याला टार्गेट करण्याचं काम। आता संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली। 800 किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत। म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आता शिवसेनेच्या अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे। अशाच पद्धतीचा त्रास मला सुद्धा दिला, संजय राऊत साहेबांना दिला, नवाब मलिकांना दिला। जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचा याबद्दल चालू आहे। पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत। ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते 100% सहकार्य करतील। कुठेतरी शरद पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण की बाकीचे तर सगळे जे होते ते निघून गेले, त्यांच्यावर ईडीच्या होत्या, तर ते आता सगळे गटात तिकडे चालले गेले। असं आहे, पहिले त्यांनी प्रयत्न केला 4 वर्षापूर्वी की शरद पवार साहेबांना ईडीचा नोटीस पाठवला। म्हणजे सुरुवात त्यांनी केली शरद पवार साहेबांपासून की त्यांना ईडीचा नोटीस पाठवला। जेव्हा शरद पवारांनी सांगितलं मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन माझा जबाब देईल आणि त्यांनी जायची तयारी केली आणि संपूर्ण मुंबई बंद व्हायची वेळ आली, लाखो लोक रस्त्यावर आले, त्यावेळेस स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राज्य
I'll do everything. I'm here the whole day. रोल आज चौकशी होती आहे रोहित पवारांची.